हक्काने रात्रीच्याला महिलेवर हात उचलायचा नसतो, लक्षात असू द्या. आणि राज्यकर्त्याला हे शोभत सुद्धा नाही असलं वागणूक. हे रात्रीच्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या 350 गाड्या होत्या, 350, एक अर्धी नाही. तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री त्या. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं. आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही. तुझे डाव ओळखून आहे मी, तू त्यात किती दम येईन काय आता पुढं पुढं कळन. दिवसभरासाठी आहे का नाही? मग आता आम्ही पुढे जायचं का नाही? बर, अरे यांचा दोष आहे का? आहे का यांचा दोष आहे का? ते भ्यायला लागलं. यांचं काय, हे उद्या आपल्यातले आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री. ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही. कधी काळी खरं मानायचं. किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करण का? अरे तो एकदम येतो तुम्हाला, मला सागर बंगल्यावर ये, तुला जातीवर आव्हान केलं तर मी खानदानी मराठ्याचा आहे, तू बामणाचा असला तर येऊन दे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत, आता दाखवतो बी सत्ता कशी आणतो ते. थांबा, आम्ही 1 घंट्यात विचार करतो, सांगतो. तो रात्रीच करणार होता हे, गप्पा काय मारतो. आणि जनता आदर कावा करते, लक्षात ठेव. कामं केल्यावर तवा शिवाय देत नसती. तो असले धंदे बंद कर. आता संचारबंदीचं कायला पुढे कसं कसं बाहेर म्हणजे गावात बी नाही. हा, अच्छा, मुवमेंट नाही करता. मग त्याचं ऐकू ना आम्ही. आता तुमचं ऐकू ना, थोडं बळ करतो ना आम्ही चर्चा. त्याला बघतो, पण त्याला सुट्टी नाही साहेब. ते आता तुम्हाला सांगून का उपयोग नाही. तुमचं काय, तुम्ही बिचारे ड्युटी करता, तुम्ही आमच्यातलेच. आमचे लोक अटक केले तो राव. आपल्याला विचार करायला लागेल पोराव. उताळ्या बावळ्या करून चालणार नाही. त्याने ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस त्या असं हसत होता, समजा नाही का ते हसणं. त्याचा आणखीन एक आठवा तुम्ही, ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा, त्या दिवशी पत्रकार बांधवांनी त्याला प्रश्न विचारला होता, आझाद मैदानला परवानगी मागितली तर ते म्हणला माहित नाही, प्रक्रिया असती. म्हणजे त्याची बघा सहज बोलणे. त्याने रात्री सहज नेलंय. त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. त्याला तर हरवायचंच. सगळे सोयरीचे घ्यायचे. तो विचारपूर्वक सहज करतो. आपण विचारपूर्वक सहज करून पुरा राज्यासह देशात त्याला अडचणीत आणायचं. तरच आपण मराठी विचारपूर्वक. नाही, अंत त्यांनी जनतेचा बघू नये. त्यांनी सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघू नये. तुम्ही काय करणार? संचारबंदी लावणार, लोकांना अडवणार. आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? जनतेचा किती दिवस चालतं? आधी सुद्धा कोणी काढली? मुख्यमंत्री साहेब. अंत कोण बघतय? तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा. शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नाही. आपण आंतरवालीत बैठक घेऊ. आपण आंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एकही अडचणीत येता कामा नाही. एकही अडचणीत येता कामा नाही. विचारपूर्वक पुन्हा एक डाव टाकू. नाही, आपलं पहिल्यापासून आहे, आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं. सगळ्यांनी शांत राहायचं. दादा, पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे? आपण आता मग बैठकीसाठी इथेच अंतरवालीमध्ये थांबणार आहात का? मुंबईच्या दिशेने नाही, आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस वायाला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे, माझा एक बी माणूस कामी नाही आला पाहिजे. त्योच उद्या
आज जर तो कामी नाही आला तर तोच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी मागं सारखावं कधी पुढे जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेलं असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एकही माणूस कामी नाही आला पाहिजे, एकही. आणखीन डाव गनिमी कावा करू. आता भांबेरीतून आंतरवालीला जाणार बघतो ना, विचारतो ना. थोडस तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं. आपल्या तुमचे तोंड दिसते मला, म्हणजे मला बोलता येईल. उभे मागच्याचं काही दिसणार. खुर्च्या आणा पटकन. हो खुर्च्या आणा बदल. खाली बसा म्हणा, खाली बसा. सगळे सगळे खाली बसा. जागा खाली बसा. मीडियावाले एका बाजूला आणा बरं. खुर्च्या आणा. खाली बसा, खाली बसा. खाली बसा ना म्हणा, खाली बसा म्हणा. खाली बसा सगळेजण. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा सगळे. खाली बसा. खाली बसा. खाली बसा सगळेजण. खाली बसा. खाली बसा म्हणलं सूत्राचं पालन करा. खाली बसून घ्या. असं करू लागले. खाली वापरे. खांबे साहेबाला आवाज द्या एकदा. एकदा खांबे साहेबाला आवाज द्या. तुम्हालाही सोपं पडतंय. ट्रायपॉड मागून घ्या वाटलं म्हणून. आले एसपी साहेब येत आहेत का? एसपी साहेब आहेत का इथं? एसपी साहेब पण आहेत का इथं? हा. आता मग शेवटचा तुमचा निर्णय म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे आम्हाला तसं मग चर्चेला घ्यायला. मला तर काही झालंच नाही. माझा झाला एक प्रश्न. समजा आता जनतेबद्दल सहकार्य म्हणून काय आम्ही आमच्या काय भूमिकेत नाही ना, दवाखान्याचं मला काय झालंच नाही. पण हे आता लोक सगळे वापस पाठवायचे सगळे. आणि आम्ही मुंबईला केव्हा जायचं आता? आपण काय करा बरं का, पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून त्याचा जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. सगळ्या राज्यात शांत शांत. आपण आता आंतरवालीत जाऊ, 10-15 मिनिटं तिथं बसू, तिथं एक निर्णय घेऊ आणि खांबे साहेबाशी चर्चा करू. आंतरवालीतच काय जो निर्णय ठरवायचा ते ठरवू. फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून 6 महिन्यापासूनचा विषय, सगळ्यांनी शांत राहायचं. शांत राहायचं. एकही माणूस खर्चाटला नाही पाहिजे. आपला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपण घेऊच. आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू. त्याचा काही अडचण नाही. फक्त मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावध राहा. आता आपण काय करू, खांबे साहेब आलते ना?
पाटील मग असं म्हणायचं की तूर्त मुंबईचं तुम्ही स्थगित केलं. आणखीन नाही, पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ही घ्यावा लागते. हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचणीत नाही आणायचे, कारण हे लोक लय विचित्र आहेत एकदा कामाला लागल्या. हो, त्यामुळे शांतता ठेवणं होते ना खांबे साहेब. हा मग आता ते अडवून आहे ना, दम लागतो ना त्याला. स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बंगल्यावर, हे स्वागत हे होय. रात्री करणार होता साहेब, ही तो रात्री करणार होता. त्याच्यापेक्षा 10 पट हुशारी मी, तू फक्त गृहमंत्री झालेला आहे. आता असं करावं असं आम्ही ठरवलंय की मोबाईल घेतात थोडा खाली 1 मिनिट. हा, तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो, यांना सगळ्याला समजून सांगतो, यांना सगळ्यांना गाड्या घेऊन, कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा, काय करायचं हे आपण बी थोडं समजून घेतलं पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर घेऊच, आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो. बर बर, तुम्ही म्हणता तसं बस का, ते बी सांगतो. आणि हा बैठक संचारबंदीत कशी घेता येणार मग? उठन ना ती, उठन ना ती, का उठणार नाही का? कायद्यात सन्मान करायचं म्हणजे उठणच ना. त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, तो बी कुठं जाणार नाही ना. पण तू चूक केली, तू चूक केली. तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले. आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव. यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला. हे सगळ्या जनतेचे आहेत. संचारबंदी उठव बघ, मुंबईला येतो का, आणि ते लोक सोडून दे लवकर. ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग. तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला. दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर. बाकीचं मग मी ऐकणार नाही. म्हणजे एक सन्मान करायचा म्हणून तोडल्या होत्या मी तिथं सलाईन लावतो, त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोराव शांततेत माघारी जा. संचारबंदी उठली लगेच अंतरवाली ते. पाटील साहेब, संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय कार्यक्रम पण बंद असतील त्यांचे? हो साहेब, ते तुम्हाला काय माहित. मग साहेब सगळ्या नागरिकांसाठी, मंत्री नागरिकातच पुढं मग रद्द होत्या ना. कारण परवा बीडमध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं. पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या 2 बैठका झाल्या, एक तिंतरवणी या ठिकाणी झाली, दुसरी निमगाव ठिकाणी झाली, आणि तिसरी आष्टीला झाली. आणि बीडमध्ये संचारबंदी होती त्यावेळेस. ही जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती. त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे. सुट्टी नाही, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय. आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची. जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल. लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा. आणि शेवटचं सांगतो, तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. आज इथं तुम्ही रात्रीच हे करणार होतात, आता सगळी चर्चा झाली. आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा. सगळ्या बांधवांना विनंती आहे, गाड्या सुरू करा, शांततेत घरी जा. तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही, ही जबाबदारी मी घेतो. आणि साहेब यांना, अरे मग तिथे चाललो मी ठेप्याला, तिथे ह्या अवस्थेला हे आहेत ना खांबे साहेब, तिथं मला सलाईन लावा. हा बरं चला चला, तिथून सगळे शांततेत जा. एकानेही शब्द मोडायचा नाही, एकाने सुद्धा. पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही. सरकार असं म्हणते की 6 लाख हरकती ज्या आहेत त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत, आणि त्याची प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते, आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याला वेळ लागेल, त्याला वेळ लागेल असं सरकार म्हणतंय. सांगा ना मन किती लागत, सांगायला पाहिजे का नाही. साधारणपणे 6 महिन्यापर्यंतचा कालावधी 6 लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला. 1 वर्ष घेता का?
6 वर्ष घेऊ आम्ही विचार करू. मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ, पुन्हा एकदा लढायला सज्ज होऊ. छत्रपती शिवराय सांगायचे मावळा कामी नाही आला पाहिजे. जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनिटात माग सरका, कारण तोच मावळा पुढं किल्ला जिंकून देईल आणि अन्यायाविरुद्ध लढण. आज कामी येऊ देऊ नका. गाडी का वळून गाडी वळून लावा कोणाची तरी. 1 घंटाही नाही, आता तर नाही. आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शहाणं व्हायचं, लाट उसळायच्या आत हे थांबवायचं. आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण. छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो, पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे. आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता. यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं, आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या. मूर्ख ठरलो असतो मी रात्री, मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं. कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळतंय. त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही येऊ दिला छत्रपती सांगायचे, तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवेल. पोरांनो, हारायचं नाही, खाचायचं सुद्धा नाही. उलट आपण एक लढाई जिंकलोत म्हणायचं आज. त्यांनी सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला. आज जिंकलो, तो हारला. आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा. संचारबंदी आहे ना, काही शब्द पाळा. पुन्हा आता आपण जिंकलोत, पुन्हा सगळ्या सवऱ्यांचा आपणच जिंकू. आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. त्याच्यामुळे अंतरवाली येण्यापेक्षा ज्याच्या इकडे तोंडाच्या गाड्या असत्या त्यांनी इकडेच जा. बर, अंतरवालीत चला. खांबे साहेबाला आवाज द्या ना. अरे नाही करत, एवढं सोपं नाही मग. एवढं सोपं नाही मग. दगा फटका करणं नामकं एवढं सोपं नाही मग. ते कुठे बाकीचं मी बोलायला आहे ना, मी आहे बाकीचं बोलायला. तू एकटा बोलशील, बाकीचे बी पोरच आहेत ना. अरे बाळा भाऊ, तुला कळत मी काय बोलतो. तू एकटा शहाणा असशील, आम्हाला बी कळतंय काय करायचंय काय नाही करायचं. खांबे साहेब आलते ना, गाडी आणली का? इतका वेळ तुम्हाला पाहायला लागेल तर काय पाहिलं. मी उपोषणातला आहे, खाली बसल्यावर दम नाही. यांना तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा. आणि अँब्युलन्स राहून सांग, पण नाही माझ्याच गाडीत आलो, मी माझ्याच गाडीत जाणार. ते होतं हट्ट नाही सोडणार. नाही गाडीत चालतो, तुम्ही माझ्या गाडीत चला. माझं हत्यार आहे ना, असं कसं समाज आहे ना राव तुमचं. मग सगळंच ऐकलं म्हणल्यावर, तुमच्या शब्दाला मान दिला म्हणल्यावर नाही कसं नेलं तरी तुम्हीच नेलंय ना. तिथं सलन तेवढं डॉक्टर लावणार आहे ना, दुसरा कोण लावणार. मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईक मधून, म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल. कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं. ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही. तुम्ही तुमचं काम करताय. पुन्हा सांगतो एकदा, पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं. त्याला आपण हारिलंय, त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार. यांनी आपल्याला हारिलंय म्हणून, कारण त्यांनी दारं बंद केले. त्यामुळं काय असेल ते त्याच्याकडे, इकडं नाही. चला ना, चला. ही गाडी कोणाची? आपलीच आहे का? मग राहू दे म्हणा उभा. चला साहेब, आंबे साहेब चला. वाट करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.